आज आपण येले जालना बाजार समितीला आपण सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊया। पुढे आपल्यासोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडे या ठिकाणी सोयाबीन येईल होती, बघू शकता या ठिकाणी काटा बाकी आहे आणखी, पण 500 माल विकलेले आहे। पुढे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सोयाबीनचे बाजारभाव। दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या। वाबळे ट्रेडिंग कंपनी, रमेश रामकृष्ण वाबळे। बियाण्यासाठी कोणती खरेदी हो रही? बियाण्यासाठी महामंडळ 335, ग्रीन गोल्ड आणि विस्तारा। त्याचे काय दर आहे बियाण्याची? 335 विकली 4500 रुपये आणि ग्रीन गोल्ड विकली 4800 आणि विस्तारा विकली 5000 ते 5100 रुपये। 5000 ते 5100। हां, बरं, सोयाबीनचे भाव दिवसांदिवस 20 रुपये, 25 रुपये, 50 रुपये कमी होऊ राहिले, काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांनी आता माल विकायला हरकत नाही। सध्या गव्हर्नमेंटनं पण आयात केल्यामुळं काय परत एखाद्या वेळेस भाव पुन्हा कमी होऊ शकते ना, असा अंदाज आहे। भाव खूपच कमी झाले ना, जवळपास 46 पर्यंत सोयाबीन गेली, 46-50 पर्यंत गेलं होतं, आता कमी झाले। आता जवळपास 250-300 रुपयांनी भाव कमी झाले। हां हां। आणि जे समजा नवीन तुरीची आवक कशी आहे? नवीन तुरीची आवक सध्या 10-20 क्विंटलच्या दरम्यान। बरं, नवीन तूर काय विकली कमीत कमी त्याची? कमीत कमी 6000 आहे, वरमध्ये 7101 रुपये विकली। 7100? हां चांगलं सुपर। हां हां। पांढरी तूर? पांढरी तूर। आणि लाल तूर? लाल 6051 विकली आत्ता परवा दिवशी। आज लाल तुरीची आवक नाही आहे। आणि जे गहू काही विकले कमीत कमी? गहू कमीत कमी 2500 रुपये, वरमध्ये विकते 2800 रुपये। ज्वारी? ज्वारी खालीमध्ये 2900, वरमध्ये 4400। 4400। बाजरी? बाजरी 2200 पासून तर वरमध्ये 32-33। 32-33। मक्का? मक्का वरमध्ये आज विकली 1800 रुपये, खालीमध्ये विकली 1500-1550। चालतं। बरं, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांनी आता माल विकायला हरकत नाही। भाव वाढायची काही आहे शक्यता कमी? भाव वाढायची शक्यता कमी आहे आता। बरोबर। तिकडे नापेड सुरू झालं तरी त्याचा काही परिणाम वाढत? त्याचा परिणाम वगैरे काही नाही येत। नापेड घेतला तरी धन्यवाद।